सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील रस्ता प्रकरणावरून संतप्त शेतकऱ्यांनी आजपासून मंद्रुप अप्पर तहसील ऑफिस समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही 12 फुटाऐवजी 16 फूट रुंदीचा रस्ता करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित मंडळ अधिकारी विंचूर यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे. तहसीलदारांनी गट क्रमांक 17/1 व 17/2 मधून पूर्व पश्चिम दिशेनं 12 फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र 19 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्षात 16 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. या कारवाई दरम्यान ऊस पिकासह बोअर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा दावा अर्जदार वर्षा नेताजी थोरात व सहकार्यांनी केलाय. आदेशात नमूद नसतानाही दक्षिण उत्तर दिशेचा मार्ग तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. तसेच रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या सुमारे 150 ब्रास मुरमाच्या रॉयल्टीची कागदपत्र सादर करावीत. पंचनामा घटनास्थळी का करण्यात आला नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृतपणे तयार केलेला रस्ता हटवावा या मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. शिवराज मुगळे, दक्षिण सोलापूर. माझं नाव वर्षा नेताजी थोरात. मी राहणार अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर. माझ्या शेतात जे रस्ता केलाय ते बेकायदेशीर आहे आणि ते तुरुच आमचं मागणी हेच आहे की त्या मुरम काढून टाकावे आणि जे काय असेल ते सर्कलवर कारवाई करून आम्हाला तसं कळवा. आम्ही उपोषण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही न्याय तोपर्यंत आम्ही उपोषणाला उतरत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.